हॅलो मित्रांनो, आजच्या कथेचे नाव आहे माझ्या मुलीचा होणारा नवरा मला रोज सुख द्यायचा. मी स्मिता, एका खाजगी कंपनीत बॉसची प्रायव्हेट सेक्रेटरी. मला ही नोकरी माझ्या पतीच्या अकाली निधनानंतर देण्यात आली. माझे पती म्हणजे सुधीर या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होते. माझा पगार त्यांना मिळणाऱ्या पगाराच्या मानाने अर्धा होता. घर खर्च व मुलीच्या शिक्षणासाठी माझा पगार कमी पडत होता. मुलीचं अजून 1 वर्ष होतं कॉलेजचं. ह्यांच्या पेन्शनचे पैसे व माझ्या पगारात महिना कसा तरी पार पडायचा. एके दिवशी कंपनी मालकांचे निधन झाले. त्यांच्या 26 वर्षाच्या मुलाने कंपनीचा धुरा सांभाळली. आता मनात एकच भीती होती की नोकरीवरून काढून टाकलं तर मुलीच्या शिक्षणाचं काय? नवीन मालक, नवीन रक्त, नवीन विचार, पण भीती ती फक्त भीतीच राहिली. मुलाने कंपनीचा ताबा घेतल्यावर प्रत्येक ऑफिस स्टाफला बोलावून त्याची चौकशी करत होते. जो कोणी स्टाफ केबिनमधून बाहेर येत होता तो नव्या मालकाची स्तुतीच करत होता. माझी पाळी आली. अहो, महिन्यातून एकदा येणारी ती बाई नाही बरं का. मी धडधडत्या छातीने व नजर खाली ठेवून केबिनमध्ये प्रवेश केला. मी आत जाताच साहेबांना अभिवादन केले. त्यांनी बसायला सांगितले. मी बसले व ते म्हणाले, मी आधुनिक विचारांचा माणूस आहे. मला माझ्याबरोबर काम करणाऱ्यांमध्ये उत्साह व स्फूर्ती आवश्यक आहे. मला वाटलं की गेली आता माझी नोकरी. ते पुढे म्हणाले, तुमच्या मिस्टरांची एकनिष्ठा पाहूनच माझ्या वडिलांनी तुम्हाला नोकरी दिली. तुम्ही पण तुमच्या मिस्टरांसारखी एकनिष्ठा बाळगाल असे मी गृहीत धरतो. ह्याच एका कारणामुळे तुम्हाला नोकरीवर ठेवले आहे. आता तुम्ही जाऊ शकता. मी जायला उठले व ते म्हणाले, तुम्हाला कामावर ठेवण्याचं अजून एक कारण आहे. ते म्हणजे तुम्ही अजून आकर्षक दिसता व तुमच्या अंगातून अजून कामुकता वाहत आहे. मी त्यांच्या ह्या वाक्याने हादरले व मान वर करून त्यांच्याकडे पाहिले. छातीत एकदम धस झालं. नव्या बॉसला बघून मला आमच्या लग्नाच्या अगोदरचे दिवस आठवले. सुधीर व्यायामशाळेत जात होते व त्यांनी स्वतःचे शरीर कसरत करून जोपासले होते. इथे सुनील म्हणजेच माझे नवे बॉसनी पण आपले शरीर मेंटेन केले होते. जुन्या आठवणींमुळे माझ्या उरोजांची बोंडी टाठरली होती व माझी योनी ओली झाली होती. मी साहेबांच्या खोलीतून निघाले व स्वतःच्या केबिनमध्ये जाऊन बसले. मला कळेना की सुनीलला बघितल्यावर माझी बोंडे का ताठ व्हावीत व योनी का ओली व्हावी. कसाबसा दिवस संपला व मी घरी आले. सुमिती कॉलेजहून आली होती. तिनं माझ्यासाठी चहा आणला. मी चहा संपवून अंघोळीला जाते ग असं सांगून मी माझ्या खोलीतल्या न्हाणीघरात गेले. कपडे काढले व माझ्या नागड्या देहाचं प्रतिबिंब आरशात बघून लाजले. सुधीरने न्हाणीघरात मुद्दाम लाईफ साईज आरसा लावला होता. ते नेहमी म्हणायचे, स्मिता, तुझी फिगर कोणालाही वेडं करेल. माझी फिगर लग्नाच्या वेळी 36-24-36 होती व आता ती 38-26-38 आहे. सुधीरना योनी चाटायला फार आवडायची म्हणून त्यांनी मला माझ्या योनीवरचे केस काढायला भाग पाडले. मला त्यांचे उद्गार अजून आठवतात. जेव्हा मी पहिल्यांदा योनीवरचे केस काढून त्यांच्या समोरी आली, ते म्हणाले होते, स्मिता, तुझी योनी लाखात एक आहे. असं वाटतं की सतत तिला चाटत व तिची मुके घ्यावेत. मी म्हणाले होते, अहो, तुमचं ठीक आहे, तुम्ही तुमची लहान भूक भागवाल. माझं काय? तुम्ही सतत माझ्या योनीशी चिकटलाल तर कामाला केव्हा जाणार व घरी पगार आणून माझं पोट कसं भरणार? मला आता पण त्यांचं खट्याळ उत्तर आठवतं. ते म्हणाले होते, प्रश्न तुझ्या भुकेचा व पोटाचा आहे ना, तो मी सोडवतो. माझं केळं खा आणि तुझ्या पोटाची भूक मिटव. जुन्या आठवणीत मी गुंतून स्वतःच्या अंगाशी चाळे करायला केव्हा सुरुवात केली हे मला कळालं नाही. माझा उजवा हात माझ्या स्तनांचे बोंड चोळत होता तर डावा हात ओल्या झालेल्या योनीवर फिरत होता. मी भानावर आले जेव्हा मी स्खलित झाले. मी आंघोळ उरकली व बाहेर आले. सुमिती रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. मी आली आहे हे पाहून म्हणाली, आई, आज उशीर झाला. मी म्हणाले, हो ग, नवीन साहेब आले, त्यांना सर्वांची ओळख करून घेतली व काम मन लावून करा असा सल्ला दिला. सुमिती म्हणाली, अगं आई, मी ऑफिसचं विचारत नाही. मी तुला बाथरूममधून यायला उशीर झाला ह्याबद्दल विचारत आहे. आता मी काय डोंबल सांगणार हिला. मी म्हणाले, अगं, पाणीच येईना लवकर म्हणून उशीर झाला. तिच्या शंकेचं समाधान झालं असं मला वाटलं नाही, पण ती काही बोलली नाही. आम्ही दोघी मायलेकी जेवलो व दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं म्हणून झोपलो. दुसऱ्या दिवशी सुमितीनं कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल होते म्हणून ती लवकर गेली होती. मी
ती गेल्यावर न्हाणीघरात गेले व नागडी होऊन स्वतःच्या अंगाचं निरीक्षण करू लागले. हे गेल्यानंतर मी योनीवरचे केस साफ करायचं सोडलं होतं. माझे ओरस ब्राविना पण दिमाखाने अजून उभे होते. यांनी ओरोजांची सुंदरता व आकर्षणपणा कमी होऊ नये म्हणून मला सुमितीच्या बाळंतपणानंतर तिला छातीचं दूध पाजायची मनाई केली. एका तऱ्हेने ते बरेच झाले, कारण मला दूध कमीच येत होतं. आज का कुणास ठाऊक मी खूप दिवसांनी योनीवरचे केस काढावे असे वाटले. योनी साफ केली व आंघोळ उरकून खोलीत आले. घरात कोणी नसल्यामुळे मी नागडीच खोलीत आले होते. न्हाणीघरातून बाहेर पडताना माझी नजर सरळ आरशाकडे गेली व मला माझ्या चालण्यावर हलणारे नितंब दिसले. पुन्हा त्यांची आठवण आली. ते म्हणायचे, स्मिता, मी जर तबला शिकलो असतो तर रोज तुझ्या नितंबांचा तबला वाजवला असता. मी म्हणाले होते, अजून वेळ गेली नाही. माझे नितंब तबल्याचे दाया व बाया समजून तुमची तबला वादनाची प्रॅक्टिस सुरू करा. देवाला बहुतेक हे अमान्य असावं, कारण त्यांची प्रॅक्टिस सुरू व्हायच्या आत ते मला सोडून गेले. मी भानावर आले व कपाटापाशी जाऊन आज घालायचे कपडे काढू लागले. हातातून ह्यांनी परदेशातून आणलेली चड्डी व ब्रा हाती आली. ते नेहमी म्हणायचे, खरं म्हणजे तुला ब्रा व चड्डी घरात असताना घालायची काही गरज नाही. मी घरी जेवायला आलो की कमीत कमी वेळात मला तुझा जास्तीत जास्त उपभोग घ्यायचा आहे. हे साध्य होईल जेव्हा तुझ्या अंगावर कमीत कमी कपडे असतील तेव्हा. मी म्हणाले होते, मी असं करते, मी घरात नागडच राहते, म्हणजे तुम्हाला माझे कपडे फेडायला वेळ घालायचा नको. ते म्हणाले होते, तुझी आयडिया चांगली आहे, ती लगेच अंमलात आणावी. मी म्हणाले होते, तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही. माझ्या प्रश्नांवर त्यांचं उत्तर आठवलं की अजून मला लाज वाटते. मी ब्रा व चड्डी अंगावर चढवली व जांभळ्या रंगाची साडी व त्याला मॅचिंग रंगाचा ब्लाऊज चढवला. मला त्यांचे शब्द आठवले, अगं आज काय विचार आहे, कुणाला घायाळ करायचा बेत आहे? मी तर घायाळ झालोच आहे. तुझ्या रूप व लावण्याने अजून किती जणांना घायाळ करायचं ठरवलं आहेस. मी बाणावर आले बेलच्या आवाजाने. कोण आले असेल आता? ऑफिसला जायच्या वेळी मी त्या व्यक्तीला लाखोली वाहत दरवाजा उघडला. समोर साहेबांना बघून आश्चर्य वाटलं. साहेब, तुम्ही इकडे कसे? मी म्हणाले, मी इकडे कामाला आलो होतो. तुझ्या घराजवळ आलो व मनात विचार आला की तुला गाडीतून घेऊन जायचं ऑफिसला. बरं झालं मी आलो, नाहीतर रस्त्यावरून जाताना किती जण घायाळ होऊन पडले असते कुणास ठाऊक. मी गाडीत मागच्या सीटवर बसायला गेले तर त्यांनी मला पुढे बसायला भाग पाडलं. मला ह्यांच्याबरोबर गाडीत बसून फिरायचे दिवस आठवले. आम्ही ऑफिसला पोहोचलो. आम्ही लवकर आल्यामुळे अजून कोणी आलं नव्हतं. माझा जीव भांड्यात पडला. मला साहेबांच्या बरोबर येताना कोणी पाहिलं नव्हतं. मी माझ्या केबिनमध्ये गेले व कामाला लागले. संध्याकाळी 4:30च्या सुमारास साहेबांचा फोन आला की तातडीचं काम आहे, केबिनमध्ये या. अर्धा तासच राहिला होता घरी जायला. मी साहेबांच्या केबिनमध्ये गेले. त्यांनी मला बसायला सांगितले व इंटरकॉमवर रिसेप्शनिस्टला सांगितलं की मी मीटिंगमध्ये बिझी आहे. कोणाचाही फोन आला तर मी नाही आहे असं सांग, आणि खंडूला सांग की त्याचं काम झालं की सर्व ऑफिसचे दरवाजे बंद करून तो घरी जायला मोकळा आहे. माझ्या छातीत धस झाला. सरांनी डिक्टेशन द्यायला सुरुवात केली. थोडा वेळ ते त्यांच्या टेबलपाशी थांबले व नंतर खोलीत चालू लागले. चालत ते माझ्या पाठीमागे आले. थोडा वेळ त्यांचं डिक्टेशन देणं चालूच होतं. मी ते काय सांगत होते ते लिहून घेत होते. अचानक त्यांनी माझ्या खांद्यांवर हात ठेवले. मी उठण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी हाताच्या दबावाने मला खुर्चीत बसवून ठेवले. ह्या सगळ्या गोंधळात माझा पदर खाली पडला. मला नक्की माहिती होतं की त्यांना माझ्या ओरोजांच्या गोलाकाराचे दर्शन होत आहे. मला पदर सावरायला त्यांनी वेळच दिला नाही. त्यांनी मग हळूहळू माझ्या खांद्यांना चेपू लागले. सतत लिहित बसल्यामुळे त्यांचे हे खांदे चेपणं मला सुखकारक वाटलं. मला केव्हा ग्लानी आली हे कळालंच नाही. मी एकदम शुद्धीवर आले जेव्हा त्यांचे हात माझ्या ओरोजांशी चाळे करायला लागले. मी म्हणाले, सर, तुम्हाला तुमच्या वयाची मुलगी मिळेल तुम्हाला हे सुख द्यायला. ते म्हणाले, आहे मला माझ्याच कॉलेजमधली एक मुलगी मैत्रीण म्हणून, पण एका प्रौढ स्त्रीशी रममाण होणं हा एक वेगळाच अनुभव असतो. तिला काहीच शिकवायला लागत नाही व ती जास्त नखरे न करता सगळ्या क्रीडेत भाग घेते. मला त्यांना काय म्हणायचं आहे ते कळलं. मी म्हणाले, सर, हे काय चालवलंय? मी तुमच्या आई समान.
ते म्हणाले, आई समान आई नाही ना, आणि दुसरा लक्षात ठेवा, तुमची नोकरी माझ्या हातात आहे. मी म्हणाले, सर पण मला हे सगळं आवडत नाही. ते तोंडांनी तुम्ही नाही म्हणत आहात, पण तुमच्या मनात काय आहे ते तुमच्या अंगात होणारा बदल वेगळंच सांगत आहे. खरंच मी जरी तोंडांनी नाही म्हणत होते तरी त्यांच्या हातांच्या स्पर्शांनी माझ्या उरोजांची बोंडं ताठ झाली होती व माझा जोरात चालणारा श्वास मी उत्तेजित झाली आहे हे दर्शवित होते. मी काहीच बोलत नाही हे पाहून त्यांनी उरोजांशी चाळे करायला सुरुवात केली व हळूहळू त्यांनी माझ्या उरोजांना चोळीवर ब्रामधून मुक्त केले. माझे उरोज मुक्त होताच ते माझ्या समोर आले व माझ्या उरोजांना पाहू लागले. त्यांच्या पाहण्यात कामुकपणा होता. त्यांचा अशा रीतीने पाहण्यामुळे माझ्यात कामवासना वाढू लागली. अनायासा माझे हात त्यांच्या उरोजांवर जाऊ लागले. त्यांनी माझे हात बाजूला सारले व माझ्या उरोजांचा ताबा स्वतःच्या हातात घेतला. माझ्या उरोजांना ते दाबत होते व कुरवाळत होते. मधून चोखत पण होते. मला त्यांची नजरेनेच खुणावून त्यांचा बाबूरावाला बाहेर काढायला सांगितलं. मी त्यांच्या ट्राउझरची झीप काढली व आत हात घालून त्यांचा बाबूरावला बाहेर काढला. मला ह्यांचा बाबूराव आठवला व अनायासपणे मी सरांचा बाबूराव तोंडात घेतला व चोखू लागले. सरांचं स्तनमर्दन चालू होतंच त्यांनी हळूच मला उभे केले व माझ्या अंगावरचे उरलेले कपडे काढून टाकले. तर मी त्यांच्या पुढे नागडी झाले. मी पहिल्यांदाच परपुरुषासमोर नागडी झाले होते. त्यांनी पण स्वतःचे कपडे काढले व स्वतःला माझ्या नागडेपणात सामील करून घेतलं. त्यांचा बाबूराव ते चालले की हलायचा, मला तो हलला की हसू यायचं. सर माझ्याजवळ आले व त्यांनी आपला बाबूराव माझ्या योनीला भिडावला. माझ्या अंगात वीज संचारल्यासारखं वाटलं व माझ्या योनीतून काम सलील वाहू लागलं. सर जरा मागे झाले व त्यांची नजर त्यांच्या ओल्या झालेल्या बाबूरावावर गेली. त्यांना समजून गेलं की माझी योनी पाजरत आहे. ते लगेच वाकले व माझ्या योनीला तोंड लावून तिला चाटायला लागले. मला पण बाबूरावाला चोखायला मोह आवरेना. मी खाली गालिच्यावर झोपले व त्यांना माझ्या अंगावर उलट्या दिशेला घेऊन मी त्यांच्या बाबूरावाला चोखायला लागले. सुनील पण माझी योनी चोखत व चाटत होते. मी झडले पण माझं चोखणं चालूच होतं. सुनीलच्या बाबूरावाला माझ्या हातून मुक्ती मिळाली जेव्हा त्यांनी माझ्या तोंडात वीर्य सोडलं. सुनील म्हणाले, तुम्हाला वीर्यप्राशन आवडतं वाटतं. जर वीर्यप्राशनाची मुलं झाली असती तर. मला ह्यांचे शब्द आठवले. अगं तू माझं वीर्य पीत राहणार की त्याला योनीचं दार पण दाखवणार. तू ज्या रीतीने वीर्य पितेस, जर देवाने ठरवलं की आजपासून स्त्रीला मुलं वीर्य पिऊनच होतील तर तुला आतापर्यंत किती मुले झाली असती देवच जाणे. मी म्हणाले होते, माझ्यावरच का सगळा देश. मी जेव्हा तुमचा बाबूराव चोखत होते तेव्हा तुम्ही पण सुखावून जात होतात हे नाकारणं अशक्य आहे. थोडा वेळ आम्ही असंच बसलो. नंतर सुनील माझ्या जवळ आला व मला खेटून माझ्या अंगाशी चाळे करू लागले. मी पुरे नाही का झालं सुनील? अहो मदिरा एकदा प्याली की ती पीत राहावं असं वाटतं. आम्ही दोघं उत्तेजित झालो. त्यांनी त्यांचा बाबूराव माझ्या योनीवर ठेवला व आत रेटला. खूप दिवसांनी योनीत बाबूराव गेल्यामुळे थोड्या वेदना सहन कराव्या लागत होत्या. मी दात व ओठ गच्च मिटून ठोके सहन करत होते. मला त्यांचा बाबूराव संपूर्ण आत गेल्याचं जाणवलं जेव्हा माझ्या टोपीचा स्पर्श माझ्या गर्भाशयाला झाला. स्पर्श होताच इतके दिवस कोरडी पडलेली योनी पाझरू लागली व मी झडले. मी झडताच सुनील पण झडले व त्यांच्या वीर्याने माझ्या योनी सिंचन केलं. माझ्या कोरड्या योनीला ओलावा मिळाला व मी सुखावले. माझ्या कोमजलेली योनी पुन्हा फुलू लागली. थोड्या वेळाने आम्ही कपडे चढवले व ऑफिसमधून बाहेर पडलो. सुनीलने मला घरी सोडलं. सुमिती माझी वाट बघून मैत्रिणीकडे गेली होती. ती घरात नव्हती. ते एका रीतीने बरेच झाले. ती घरी यायच्या आत मी माझं सगळं काम उरकवून घेतलं व स्वयंपाकाला लागले. सुमिती आली व आम्ही जेवण आटवून टीव्ही बघायला बसलो. 10:30 पर्यंत टीव्ही बघितला व झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी मी सुमिती गेल्यावर कुठले कपडे घालायचे हे ठरवलं. मी गुलाबी रंगाचा खोल गळ्याचा बिनबाह्याचा ब्लाऊज व थोडी पारदर्शक गुलाबी साडी व आत घालायला काळ्या रंगाची जाडीची ब्रा व ह्यांनी अमेरिकेतून आणलेली क्राचलेस चड्डी निवडली. कपडे घालून झाल्यावर मी आरशासमोर उभी राहिले व स्वतःला पाहू लागले. आज का कुणास ठाऊक मी अगदी कामातूर झालेल्या बाईसारखी दिसत होते. मला सुनील घेऊन जाणार होते म्हणून कसलीही भीती नव्हती. ते आले व मला बघितल्यावर माझ्याकडे बघतच राहिले. ते दारातच उभे होते. मी त्यांना आत बोलावलं. ते आत आले व मला मिठीत घेऊन माझे चुंबन घेऊ लागले. मी त्यांना थोडा वेळ मोकळीक दिली व
नंतर त्यांच्या बाहुपाशातून मुक्त होऊन घराच्या बाहेर पडले. त्यांना पण नाईलाजाने घराबाहेर पडावे लागले. दोघेही गाडीत बसलो व ऑफिसचा रस्ता पकडला. गाडी चालवताना त्यांचा हात कधी कधी माझ्या मांड्यांवर फिरायचा तर कधी योनीच्या जवळ येऊन परत जायचा. मला त्यांचा हात फिरवण्याचा हेतू कळला व त्यांच्या हेतूत सफलता पण मिळत होती. त्यांनी ऑफिस पोहोचेपर्यंत माझ्यात कामवासना जागृत केली होती. ज्वालामुखी खूप दिवस शांत राहून फुटावा तशी माझी स्थिती झाली होती. ह्यांच्या निधनानंतर कामवासनेवर ताबा ठेवला होता, पण आता सुनीलना पाहून दबली गेलेली वासना दुप्पट जोराने बाहेर पडायचा प्रयत्न करत होती. मीच नाही पण सुनील पण उत्तेजित झाले होते हे मला त्यांच्या मांड्यामधला ताठ झालेला बाबूराव पाहून कळत होते. आम्ही ऑफिसला पोहोचलो व सुनीलने मला सरळ त्यांच्या केबिनमध्ये घेऊन गेले. केबिनच्या दरवाजाला कडी लावली व माझ्यावर झडप मारायला लागले. मी त्यांना आवरलं व निर्लज्जपणाने साडी व पेटीकोट वर करून त्यांना माझ्या क्रॉचलेस चड्डी दाखवली. माझे काम सोपे झाले असं म्हणत त्यांनी त्यांचा बाबूराव बाहेर काढला व माझ्या योनीला लावला. बाबूरावाचं योनीशी मिलन झालं. मिलन होताच बाबूराव तिच्यावर तुटून पडले. तिला घायाळ केलं व नंतर तिला वीर्याचा लेप लावून शांत केलं. आम्ही त्या दोघांना एकमेकांच्या मिठीतून सोडवलं व त्यांना आपापल्या कपड्यांनी झाकलं. मग आम्ही रोजच्या कामाला लागलो. सुनीलने सकाळी व संध्याकाळी बाबूरावाचं योनीचं मिलनाची वेळ कायम करून ठेवली होती. सुनील खुश दिसत होते. मला मेनोपॉज आल्यामुळे मी त्यांचं वीर्य माझ्या योनीत सोडायला सूट दिली होती. त्यांच्या मैत्रिणीने त्यांना कॉन्डोम घालूनच चढायची परवानगी दिली होती. त्यामुळे त्यांना माझ्या योनीचा स्पर्श जाणवत होता व त्यांना अजून उत्तेजित करत होता. एका शनिवारी दुपारी ऑफिस सुटल्यावर सुनीलने मला बोलावलं. खरं म्हणजे आज मी सुमितीला बाहेर घेऊन जायचं ठरवलं होतं. मी सुनीलना त्यांचं काम लवकर आटपायला सांगितलं. ते म्हणाले जवाजवी घाईत करायची नसते. म्हणजे ह्यांचं सकाळी समाधान झालं नव्हतं. मी माझी साडी व परकर वर केला व जमिनीवर झोपले. त्यांनी लगेच माझ्यावर चढले. ते मला हळूहळू जवत होते. मला घरी लवकर पोहोचायची घाई होती. मी म्हणाले सुमिती वाट बघत असेल, तुमचं काम लवकर आवरा. सुमितीचं नाव घेताच त्यांचा बाबूरावाचा ताठपणा किंचित कमी झाल्याचं मला जाणवलं. मी तो पूर्णपणे शिथिल व्हायच्या आत सुनीलला माझ्या अंगाखाली घेतलं व त्यांना मी वरून जाऊ लागले. त्यांनी सुरू केलेलं काम मी संपवलं. त्यांच्या बाबूरावाने वीर्याचा फवारा माझ्या योनी सोडल्यावरच मी सुनीलला माझ्या बाहुपाशातून मुक्त केलं. तुम्ही सुमितीला कितपत ओळखता हा प्रश्न मी सुनीलला विचारला. ते म्हणाले आज उशीर झालाय, मी सोमवारी तुम्हाला सविस्तर सगळं काही सांगतो. मी घरी गेले. सुमिती माझी वाट पाहत होते. तिच्या चेहऱ्यावरून ती माझ्यावर रुसली आहे असे दिसत होते. मी तिची समजूत घातली की ऑफिसमध्ये जास्त काम असल्यामुळे मला यायला उशीर झाला. माझ्या मनात सुमिती व सुनील एकमेकांना कसे ओळखतात हे मला सुमितीला विचारायचं ध्येय झालं नाही. रविवारी पण मनात सुमिती व सुनीलबद्दल विचार येत होते. मला बरं नाही असं वाटल्यामुळे सुमितीनं मला विचारलं, आई बरं नाही का वाटत? मी म्हणाले तसं काही नाही गं, ऑफिसमध्ये कामाचा व्याप जास्तच वाढल्यामुळे जरा थकवा जाणवतो. तिला मी कसं सांगू की सुनीलच्या रोज सकाळ व संध्याकाळच्या जावण्यानी मला थकवा येत आहे. वयाच्या प्रमाणे आता दिवसातून 2दा ठोके सहन करणे कठीण जात होतं. पूर्वीची गोष्ट वेगळी होती. ह्यांच्याबरोबर रतिक्रियेत भाग घ्यायला तेव्हा जोश व स्फूर्ती असायची. आता फक्त अंगाची भूक भागवण्यासाठी मी सुनीलच्या स्वाधीन झाले होते. मन आणि तन ह्यांचा मेळ बसत नव्हता. मी सुमितीच्या आवाजाने भानावर आले. ती म्हणत होती, आई तू टॉनिक घेत जा म्हणजे तुझा थकवा दूर जाईल. हिला कोण सांगणार की हा थकवा टॉनिक घेऊन जाणारा नव्हे. मी सुमितीचा रुसवा दूर करायला तिला बाहेर घेऊन गेले. आम्ही बाहेरच जेवलो व रात्री घरी यायला उशीर झाल्यामुळे सरळ झोपी गेलो. सोमवारी घरचं सगळं काम आटोपून मी कामाला गेले. प्रथम माझ्या केबिनमध्ये गेले व शनिवारची पेंडिंग कामं उरकवली. पेंडिंग कामं उरकवायला व इंटरकॉमवर सुनील ह्यांनी हाक मारायला एकच वेळ. मी त्यांच्या कॅबिनमध्ये गेले. त्यांनी मला बसायला सांगितलं. मी बसल्यावर ते म्हणाले, मी सुमितीला कसा ओळखतो ही माहिती तुम्हाला पाहिजे ना, तर ऐका. मी सुमितीच्या कॉलेजमध्ये शिकत होतो. मी तिच्याहून 2 वर्षांनी सिनियर. एकदा कॉलेज दिनानिमित्त आम्ही इंग्रजी नाटक सादर करायचं ठरवलं. सुमितीचं इंग्रजीवर प्रभुत्व असल्यामुळे आम्ही तिला नाटकात भाग घ्यायला लावलं. जे नाटक आम्ही सादर करणार होतो ते होतं रोमिओ अँड ज्युलिएट.
नाटकाची रंगीत तालीम सुरू झाली. नाटकाच्या तालिमीच्या माध्यमातून आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. मी म्हणाली, तुम्ही सुमितीला किती चांगलं ओळखता? ते म्हणाले, जेवढं मी तुम्हाला ओळखतो तितकंच मी सुमितीला ओळखतो. मी म्हणाले, तुम्हाला काय म्हणायचं आहे हे मला समजत नाही, जरा स्पष्ट बोला सुमिती. सुनील म्हणाले, स्पष्ट बोलायचं झालं तर जसा तुमच्या उजव्या थानावर तीळ आहे तसा सुमितीच्या डाव्या थानावर तीळ आहे. हे ऐकून पुढे काय बोलावे हेच सुचेना. मी मन घट्ट करून विचारलं, केव्हा पाहिलंत हा तीळ? ते म्हणाले, कॉलेजच्या गॅदरिंग दिवशी. नाटकातील मुख्य भूमिका तिची व माझी होती. नाटकात अनेक असे प्रसंग होते ज्याच्यात ती माझ्या बाहुपाशात येत. अनेक वेळा माझ्या बाहुपाशात आल्यामुळे आम्ही दोघंही उत्तेजित झालो होतो. शेवटच्या अंकात शेवटचा प्रसंग असा होता की ती माझ्या मिठीत तब्बल 5 मिनिटं असते व पडदा खाली पडतो. माझ्या मिठीत 5 मिनिटं असल्यामुळे माझा बाबूराव ताठ झाला होता व सुमितीला बाबूरावाचा स्पर्श तिच्या योनीवर जाणवत होता. माईक बंद करण्यात आले होते. सुमिती म्हणाली होती, फक्त स्पर्श चालणार नाही, दर्शन पाहिजे. मी म्हणालो होतो, पडदा पडू दे, मग नाटक उत्तम झाल्याबद्दल मी तुला त्याचं दर्शन घडवीन. पडदा पडला व आम्ही दोघेही कुणाला कळायच्या आत हॉलमधून फरार झालो. मी तिला एका रिकाम्या खोलीत घेऊन गेलो व तिला बाबूरावांच दर्शन घडवलं. तिनं पण मोबदल्यात मला तिच्या चकुलीचं दर्शन घडवलं. एकमेकांना न्याहाळत आम्ही संपूर्ण नागडे केव्हा झालो ते कळालं नाही. आम्ही दोघांना परिस्थितीची जाण येताच एकमेकाला मिठी मारली व ह्या मिठीत रूपांतर आमच्या मिलनात परिवर्तित झालं. त्या दिवशी मी सुमितीवर चढताना कुठलेही गर्भनिरोधक उपाय वापरले नव्हते. ही अशी आहे माझी आणि तिची ओळख. मी म्हणालो, तुम्ही माझ्या मुलीचा गैरफायदा घेतला व मला उत्तेजित करून माझ्या परिस्थितीचा फायदा उचलून मला भोगलात. सुनील म्हणाले, मी कुणाचाही गैरफायदा घेतला नाही. सुमितीशी मी लग्न करणार आहे व तुम्हाला मी उत्तेजित केलं तुमच्या मुलीच्या सांगण्यावरून. मला धक्का बसला. मी म्हणालो, सुमितीने हे असं करेल असं मला वाटलं नाही. सुनील, सुमितीने तिच्या वडिलांच्या निधनानंतर तुमच्यात होणारा बदल पाहिला व माझ्या करवी तुम्हाला माझ्या वडिलांच्या कंपनीत नोकरी मिळाली. माझ्या वडिलांच्या निधनानंतर कंपनीचा ताबा माझ्या हातात आला व मला मुलीबरोबर आईशी पण रथ होण्यास मिळालं. तुमच्याशी रथ होण्याचा फक्त माझाच हात नाही पण तुमच्या मुलीचा पण हात आहे. मी त्यांच्याकडे बघतच राहिले. ते कंपनीत इन्स्पेक्शनला गेले व मी माझ्या केबिनमध्ये जाऊन पुढला विचार करू लागले. होणाऱ्या जावयाच्या हाताखाली काम करावं की नाही हे ठरवणं कठीण जात आहे. एकीकडे तो प्रश्न सतावत आहे तर दुसरीकडे ठोकून घ्यायची पुन्हा चटक लागल्यामुळे मी बिकट संकटात सापडले आहे. वाचकांपैकी कोणीही मला मार्गदर्शन करायला तयार आहात का? आतुरतेने तुमच्या उत्तरांची वाट पाहत आहे. धन्यवाद.